हाय नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचे साबुदाणा बटाटा पळीपापड अगदी सोप्या पद्धतीने। तर त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे आणि तो 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा स्वच्छ धुवून झाला की त्यामध्ये छान असं स्वच्छ पाणी घालायचं आणि साबुदाणा बुडेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे। साबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी हवं। आता हा साबुदाणा झाकण ठेवून रात्रभर असाच भिजत ठेवून देऊया साईडला, जेणेकरून तो व्यवस्थित भिजेल। तर तुम्ही पाहू शकता इथे छान असा परफेक्ट साबुदाणा भिजला आहे। मस्त मोकळा मोकळा साबुदाणा भिजला गेला आहे। तर आता या ठिकाणी मी मध्यम आकाराचे 4 बटाटे घेतले आहे। बटाटे छान स्वच्छ धुवून घेतले आणि आता साबुदाणा शिजवण्यासाठी गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलं आहे जाड तळाचं। तर इथे मी ह्या पातेल्याने साबुदाणा मोजून घेतला होता। एक पातेला अर्धा किलो साबुदाणा भरला होता। तर त्याच पातेल्याने मी इथे 4 पातेले पाणी घेतलं आहे। तर हे परफेक्ट प्रमाण आहे। हे आपण उकळी काढून घेऊया पाण्याची, तोपर्यंत आपण इथे बटाटे सोलून घेऊया। तर बटाटे छान असे व्यवस्थित सोलून किसून घ्यायचे आहेत। तर बटाट्याची अशा पद्धतीने सर्व साल काढून घ्यायची। इथे सर्व बटाटे सोलून झाले आहे। तर एका मोठ्या किसणीने हे बटाटे किसून घेऊया। तर साबुदाणा पापडमध्ये असे थोडासा बटाटा किसून घातला की पापड अजूनच छान चविष्ट होतात। तर अशा पद्धतीने हे बटाटे आपण सगळे किसून घेतले आहे आणि खूप साऱ्या पाण्यामध्ये हे बटाटा किस 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि पाण्यामध्ये भिजत घालायचा। तर हे पहा, पाण्याला छान उकळी आली आहे। आपण जो साबुदाणा भिजू घातलेला होता तो सर्व साबुदाणा या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं चमच्याने अगदी असं तळापासून हलवून घ्यायचा आहे। आपल्याला हा साबुदाणा काचेसारखा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर हे बघा, अगदी तसाच साबुदाणा दिसत आहे। तर 10-15 मिनिटं झाली आहेत। साबुदाणा मिश्रण छान असं घट्ट झालं आहे। आता या स्टेजला आपण सुरुवातीला कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर आता चवीनुसार शेंदव मीठ घालून घेतलं आहे आणि थोडंसं तिखट घालून घ्यायचं। तर परत आता एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित। तळापासून याला सतत ढवळत राहायचं आहे। तर आपल्याला आता पुढे अजून 9 ते 10 मिनिटं असंच मंद आचेवरती सतत ढवळत शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता छान मिश्रण असं व्यवस्थित घट्ट झालेलं आहे। तर आपल्याला मिश्रण एवढंच घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर आता हे पळीपापड करण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार आहे। तर या ठिकाणी मी प्लास्टिकचं पॉलिथिन आथरलेलं आहे। तर आपल्याला इथे तेल वगैरे काही लावायचं नाही। आपल्याला हे पापड असेच करून घ्यायचे आहे। असं हे थोडं थोडं मिश्रण पळीमध्ये घेऊन पापड छान असे करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता छान असे पापड तयार होत आहेत। अगदी हलक्या हाताने पळीमध्ये घेऊन हे मिश्रण पसरवायचं आहे। हे पापड जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, अशा प्रकारे हे पापड तयार करून घ्यायचे। हे मिश्रण हलकंसं गरम असतानाच हे पापड करायला घ्यायचेत। तर अशाच पद्धतीने मी सर्व पापड इथे बनवून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता आपले सर्व पापड बनवून इथे तयार झाले आहेत आणि हे पापड आता कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळून घ्यायचे आहेत। कडकडीत उन्हामध्ये हे पापड वाळवल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे। 2-3 वर्ष व्यवस्थित टिकतात आणि अशा पद्धतीने हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड नक्की बनवून बघा। आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।